शनीपेठ पोलीस ठाण्यातच दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे। तक्रार देण्यासाठी आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकासह त्याच्या दोन सहकार्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली। या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार वाल्मिक परिसरात भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्याचा आणि काही तरुणांच्या गटांमध्ये वाद झाला होता। हा वाद वाढल्यानंतर माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे काही कार्यकर्त्यांसह तक्रार नोंदवण्याकरता शनीपेठ पोलीस स्थानकात गेले। दरम्यान दुसऱ्या गटातील काही तरुण देखील पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यानंतर दोन्ही गट आमने सामने आल्यानं वाद उफाळून आला आणि पोलीस ठाण्याच्या परिसरातच हाणामारी झाल्याचं दिसून येत आहे। या घटनेत माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह त्यांच्या सोबतच्या काही जणांना मारहाण झाल्यानं पोलीस स्थानकात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेगळं केलं। त्यानंतर माजी नगरसेवकांना पोलीस वाहनातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। या घटनेनंतर शनीपेठ पोलीस ठाणे परिसरात राखीव पोलीस दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मनपातील काही टेंडर मिळवण्याच्या मुद्द्यावरून वाद वाढला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झाले असावे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही गटातील एकूण 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान पोलीस ठाण्यात झालेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली असून शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलंय। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 जळगाव। मागच्या इलेक्शनमध्ये कल्पेश सोनवणे आणि त्याच्या समोर एक राहुल ठाकरे हे दोन्ही उमेदवार म्युनिसिपल इलेक्शन लढले होते। आज नेमका काहीतरी कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते म्हणते, त्या विषयावर दोन्ही उमेदवार आणि त्यांच्यासोबत 10 ते 12 लोक त्यांनी शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांचं रोडवरती त्यांचं भांडण झालं होते। त्यांनी दोन्ही पार्टीला एक दुसऱ्यांचं मारहाणचं वगैरे झाले होते। मग त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनला आणले होते। मग त्यांच्या दोन्ही लोकांचा फिर्याद नोंदवणं चालू होतं। एकाला एका रूममध्ये दुसऱ्याला दुसऱ्या रूममध्ये त्यांना बसून घेतलं। मग ही जेव्हा घटनाच्या रोडवरती मारामारी झालं होतं तेव्हा राहुल ठाकरे ह्या माणसं तिथं नव्हते। मग ते अचानकपणे पोलीस स्टेशनला आलं आणि जेव्हा ही फिर्याद नोंदवत असताना आणि माझं बहिणीला तुम्ही शिव्या दिला मी नसताना असं ते बोलत, म्हणजे त्यांचा जो फिर्याद नोंदवत होता कैलास सोनवणे, ते कल्पेश सोनवणेचे वडील आहे, त्यांना मारहाण केलं होतं। मग तिथं पोलीस स्टाफ होते त्या रूममध्ये आणि बाहेर पण होते। ते पूर्ण सिच्युएशन 2-3 मिनिटामध्ये आवरण्यात आलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या लोकांचं FIR नोंदवणं चालू आहे आणि त्यांचं म्हणण्यानुसार FIR दाखल करू आणि पोलिसांतर्फे देखील आम्ही FIR नोंदवणार आहे आणि अरेस्ट आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहे। सर, ज्या ठिकाणी घटना घडली सुरुवातीला पहिल्यांदा 2 गटांमध्ये तिथं काही तलवारी वगैरे निघाल्याचंही सांगण्यात आलं, नेमकं काय करतं? ही इन्व्हेस्टिगेशन आत्ताच 1 तासच झालेलं आहे। पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली काय कोण काढलं होतं ही सर्व गोष्टी आम्हाला क्लिअर होईल आणि एकदा क्लिअर झालं की तुम्हाला अपडेट करू। निवडणुकीच्या वादाची काही किनार आहे? निवडणुकीच्या वादाची काही किनार आहे काय आजच्या मानाने? म्हणजे तेव्हा निवडणूक झालं होतं, बट जे प्राथमिक इन्फॉर्मेशन असं आहे की म्हणजे दोन्ही जे उमेदवार आहेत, म्हणजे जे जिंकलेलं आणि पडलेलं, दोन्ही त्यांच्या संबंधित लोकांनी टेंडर भरले होते म्हणते, त्याच्यावर ही वाद झाला असं प्रथमदर्शनी माहिती प्राप्त झालेलं आहे। पोलिसांना काय झालेलं नाही।